कंधार शहरामध्ये लातूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब यांच्या निधीतून आताच कंधार येथील फुलेनगर येथील विकास कामाचा व सिद्धार्थनगर येथील विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला। या दोन्ही ठिकाणी 10 लाख रुपयाचा विकास निधी काळगे साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे। कामाला थोडा उशीर झाला, पण लवकरात लवकर तात्काळ कामं पूर्ण होतील। आणि कंधार शहरामध्ये आज भेटी देत असताना अनेक प्रकारच्या समस्या नागरिकांनी सांगितल्या आणि येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये काळगे साहेबांच्या माध्यमातून आपल्या कंधार शहरामध्ये जे जे काही विकासाचे कामं आहेत ते निश्चितच आम्ही करण्याचा सर्व प्रयत्न करू। आज कंधारमध्ये फिरत असताना सर्व नागरिकांशी भेटी घेत असताना त्यांना येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या बाबतीत मी सर्वांना विनंती केली। येणारी नगरपालिका काँग्रेस पक्षाच्या आपण ताब्यात द्यावा अशा प्रकारची सुद्धा मी सर्व नागरिकांना विनंती केलेली आहे। आणि भविष्यामध्ये काँग्रेसची नगरपालिका असल्याच्या नंतर काय काय या शहरात कामं झाली याच्याबद्दल आपल्याला माहीत आहे। शोभाताई नळगे अध्यक्ष होते आमच्या, त्यांच्या काळात शॉपिंग कॉम्प्लेक्सचा प्रश्न सुटला। असे बरेचसे कामं आता या ठिकाणी नावं सर्व कामाची घेत बसलो तर उशीर होईल, पण सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे राहावं एवढीच विनंती करतो। आणि जे काही विकासाचे कामं जे काही प्रलंबित आहे ते कामं निश्चितच आमचे सुधाकरराव असतील, बंडू कांबळे असतील, आमचे हमीदभाई असतील, शहाजी नळगे सर्वांच्या माध्यमातून निश्चितच कंधार शहरामध्ये जास्तीत जास्त कामं करण्याचा आमचा प्रयत्न राहील। धन्यवाद। साहेब, दलित वस्तीचा निधी परत गेला म्हणून पाठीमागे सोशल मीडियावर चर्चा घुमत होती, या संबंधी आपण काय सांगणार आहे? दलित वस्तीच्या निधी संदर्भातच हा विषय आहे। याच्या अगोदर 20 लाख रुपयाचा निधी महात्मा फुले हाऊसिंग सोसायटीमध्ये खासदार डॉक्टर काळगे साहेबांनी त्या ठिकाणी टाकला होता, पण 4 महिने निधी टाकूनही काम झालं नाही। तिथल्या कामाला स्थानिकांचा विरोध होता, त्याच्यामुळं हा निधी या ठिकाणी वळून तेच 20 लाख रुपये 2 प्रभागात टाकून या ठिकाणी प्रत्यक्षात काम होते। हे जर आज मी आणि शहाजी नळगेंनी ते काम केलं नसतं ते 20 लाख रुपये आपल्या मतदारसंघातून लॅप्स झाले असतील। त्याच्यामुळं पैशाचा वापर पुरेपूर होत आहे। लॅप्स होऊ लागलेले पैसे आम्ही घेतले आणि त्या पैशाचा वापर होत आहे। भविष्यामध्ये तिथल्या नागरिकांची संमती असेल, तिथले जर सर्व तयार झाले तर त्या ठिकाणी परत एकदा निधी येणाऱ्या निधीतून आपण महात्मा फुले हाऊसिंग सोसायटीमध्ये देऊ। पण निधी वापस गेला वळवला अशा प्रकारची कुठलीही बाब झाली नाही। त्यांच्या दिरंगाईमुळे निधी दलित वस्तीतला निधी आम्ही दलित वस्तीतच वापरला, इतरत्र कुठेही नेलेला नाही। जबाबदारी काँग्रेस पक्षाच्या घेतो, काळजी करू, आमच्या माणसाच्या भागी खबीर राहा। अर्ध्या रात्री झालं जे झालं सांग त्याचं टाळ फोडा। त्याचबरोबर आमच्या प्रभागामध्ये दवाखान्यात टाकलेले विश्वजित डॉक्टर आंबेडकर सर हे सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आभार मानतो, त्यांचा पुष्पहार घालून सत्कार करतो। अजय नका अजय म्हणून ना गाली बघू सर। या सगळे या म्हणजे बाकीच्या कामाची जबाबदारी घेऊन नारळ फोडा हे तर झाला। कामं करून द्यायची जबाबदारी काँग्रेस पक्षाच्या घेतो, काळजी करू, आमच्या माणसाच्या भागी खबीर राहा।
कळलं का? हे माणूस तुमचा अर्ध्या रात्री अशा माणसाला घेऊन होता. कळलं का? माझी परिसरात करायची गरज पडा झालं जे झालं सांग त्याचं कारण थोडं या. तू नगरपालिकेत राहून तुझं काम करून घेतलं नाही आणि आता भांडण